ललित ज्या पद्धतीने सामना झाला असं वाटत होतं की सामना खूप चांगला होतोय आणि यासाठी की आपण फायनलचा सामना खेळतोय कारण सामन्यामध्ये चढ उतार पाहायला मिळेल सातत्यानं अप अँड डाऊन्स वाटत होतं की सामना शेवटच्या क्षणाला तुम्ही जिंकणार. आम्ही तर जिंकणारच होतो. प्रसादनी प्रेशर घेतला जास्त. तुला वाटते की ऋतिकनं जो 5 धाबा अडवलेला बघा तो षटकार तिथे सामना टर्न झाला. हो, ऋतिक बेस्ट फिल्डर आहे आमचा. क्या बात आहे. थँक्यू ललित, थँक्यू. ऑल दी बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच. ऋतिकनं तो अडवलेला षटकार तो फार महत्त्वाचा होता आणि त्याच धावांना सामना जिंकलाय. फिल्डिंगमध्ये सामने तुम्ही जिंकू शकता याचं उदाहरण या आपण कॉमेडी बॉक्सचं परिवर्तन करूया. ऐकूया विनोद पाटील सरांचा पुढचा आवाज. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच मच्छिंद्र सर. स्वागत आहे सगळ्यांचंच पुनश्च आदर्श चषक 2025 33वा पर्व अत्यंत दिमागदार असं आयोजन. आपण आहोत स्वर्गीय गोविंद संतू भोईर क्रीडांगण दानिवलीच्या या क्रीडानगरीमध्ये. मैदानावरती सामना सुरू होते. मानिली वर्सेस संभाजीनगर. 3 ओव्हरची मॅच. टॉस जिंकला मानिलीने. प्रथम फिल्डिंग करतायत संभाजीनगर बॅटिंग. पहिलाच बॉल वेगवान ऑफ स्टंपवरती होता. डॉट येतोय. वेगाने बीट केले फलंदाज त्या ठिकाणी आपण बघतो सलामीला गणेश आणि प्रसाद. यॉर्कर होता वाईट यॉर्कर पॅटच्या मधून गेलाय. चांगला चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा तयार त्या ठिकाणी रोहित. ओके 3 ओव्हर आहेत. 3 ओव्हरमध्ये किती धावा करतायत संभाजीनगरचे फलंदाज. ओहो हुक केलाय. पहिला चौकार संभाजीनगर संघासाठी येतोय फलंदाज गणेशच्या बॅटमधून. त्यानंतर हा मिडल स्टंपवरती पडल्यानंतर शॉर्ट ऑफ लाईन लेग स्टंपच्या दिशेने जाणारा खूप जबरदस्त तरीकेने आपण बघितलं. हुकचा फटका सादर केलाय गणेशने. धावसंख्या धावफलकावरती 4 आपण बघतोय. रोहित एक तेरी तो एक मेरी. पहिला डॉट त्यानंतर चौकार. बघूया तिसरा चेंडू घेऊन रोहित पुन्हा एकदा गणेशसाठी. ओहो समोर मिड ऑफला क्षेत्ररक्षक झेल टिपतायत. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का मैदानावरती लागतोय गणेशच्या रूपाने. आपण बघितलं मुकेश गायकरने टिपलाय. गणेश बाद होतोय. पहिला गडी गारद होतोय मैदानावरती छत्रपती संभाजीनगर क्रिकेट संघाचा. धावसंख्या 4 वरती स्थिरावलेली. असं मला ज्ञानेश्वर दादाने माहिती दिली. एक लेजंड क्रिकेटर मदन कथुरे त्यांचंही आगमन झालेले. एक काळ होता फ्रेंडशिप 11 मुरबाड संघासाठी त्याने गाजवला आणि अक्षरशः हलवून ठेवलं ते काळ. डाव्या हाताचे अत्यंत जबरदस्त गोलंदाज म्हणून त्यांची कारकीर्द जबरदस्त राहिलेली आहे. त्यांचे आपण स्वागत करूया मदनजी कथुरे. तुमच्या या योगदानाबद्दल मुरबाड टेनिस क्रिकेट संपूर्ण मुरबाडकर नेहमीच तुमचं ऋणी राहतील. तुमचं कौतुक त्यांच्या माध्यमातून सातत्याने केलं जातं. एफर्ट चांगले होते त्या ठिकाणी आपण बघतायत. या दरम्यान धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ती म्हणजे 5. भालचंद्र आमच्या सोबत आहेत स्कोरच्या भूमिकेत. आज पहिल्या मॅचमध्ये मल्हारी होते. त्यानंतर अजित राणे. आता मात्र संभाजीनगरला हार्दिक शुभेच्छा येत आहेत संजय भोईर यांच्याकडून. क्या बात आहे. आमचे संजय दादा शुभेच्छा देत आहेत. हो वेगवान चेंडू बॅटची एज लागून गेलाय मागे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतं. केवळ धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघतायत 5 धावा झाल्यात. गोलंदाजी चांगली झाली. चौकार जरूर आला होता पण तदनंतर आपण बघितले पुढचे 3 चेंडू 1 विकेट 1 सिंगल तिथे आली आपण बघितला आणि डॉट बॉल. रोहित हवेत आहे. जेल होईल का. फिल्डर खूप मागे होते मुकेश.
पहिल्या टप्प्यात चेंडू उचलतात तोपर्यंत एक धाव या दरम्यान पूर्ण करतायत. असंख्य धावफलकावधी जाऊन पोहोचले 6. षटक क्रमांक पहिलं संपलेलं आहे. फक्त 3 ओव्हरची मॅच आहे आणि त्यामुळे बघूया दबाव असेल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती, कारण 6 धावा आल्यात. पुढच्या 2 ओव्हरमध्ये किमान 25-30 धावा इथून करायला हव्यात. समोर मुकेश गायकरचा संघ आहे. मुकेश मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच होते. अमोल कथोरेसाठी बक्षीस आले. सलग 3 षटकार लगावल्यास किरणजी भोईर याचकडून 1111 रुपये देण्यात येतील. चला चला लवकर स्टार्ट करा मॅच. बॉलिंग मार्ग तयार. पुढची लढत एरनजाड आणि सापाडमध्ये होईल. दोन्ही कॅप्टननी या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. एरनजाड आणि सापाड एक जबरदस्त बॅटल. यानंतर मागचा सामना किती रंगतदार झाला आपण बघितलं. चांगली फाईट दिली पोई संघाने. जय हनुमान पोई योगीराज भुटेर यांचा संघ अफलातून ती मॅच झाली पण अखेर विजय एरनजाडचा झाला. उंच गेलाय, बघूया लांब जाईल का, पण फील्ड त्या ठिकाणी झेल टिपतायत. फलंदाज बाद क्षेत्ररक्षक होते रोशन. नंतर तो असा कवटाळून घेतला आपल्याकडे आणि झेल टिपल्यानंतर सेलिब्रेशन आपण रोशनचं बघितलं. 2 गडी बाद झाल्या. 6 धावसंख्या धावफलकावरती. राजेशने आलेल्या आणखीन एक धक्का दिलाय छत्रपती संभाजीनगर या संघाला. गोलंदाज राजेश उंच गेला, झेलची शक्यता. ओहो, प्रयत्न चांगले झाले. मुकेश आले होते, झेलपर्यंत पोहोचता आला नाही. दोन्ही फिल्डर एकत्रित धावत आले होते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघितलं तर अतुल होते, दुसऱ्या बाजूने मुकेश आले होते. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये म्हटल्यानंतर चेंडू बाहेर निघत होता. अगेन्स्ट द टर्न खेळले, चेंडू वर गेला पण मुकेशच्या अगदी जवळजवळ 1 पाऊल समोर पडलाय. गोलंदाज तयार. ओहो, झेल पुन्हा होईल का त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक रोहित गायकरने झेल टिपलाय. आणखीन एक विकेट मैदानावरती. 8 वरती 3रा धक्का छत्रपती संभाजीनगर या संघाला.
नंतर बघू शकाल स्क्रीनवरती मच्छिंद्र पाटील सर, त्याचबरोबर बाबूशा, आमचे कॅमेरामॅन त्यांना फॉलो करतायत आणि दोघेही बघा कुठे चालल्यात माहिती नाही, फेरफटका मारतायत बसून बसून कॉमेंटेटरला कुठेतरी पाहायला. मग आणि बाबूशा मक्का खात आहेत. क्या बात आहे बाबूशा. मगाशी एक खाल्ला होता आले तेव्हा, त्यांचा आवडीचा पदार्थ आहे. खाओ पिओ एन्जॉय करो, कल पता कल हो ना हो. आणि मुरबाडमध्ये आल्यानंतर हे प्रेम आम्हाला धानविलीमध्ये नेहमीच मिळतं. गेली 6-7 वर्ष सातत्याने आम्ही इथे येतोय. प्रत्येक जण इथे आपुलकीने चौकशी करतोय, प्रत्येक जण काळजी करत असो आणि इथे सगळेजण प्रत्येकाला एका तराजू तोलतात. इथे कुणीही मोठा नाही, कुणीही लहान नाही, प्रत्येकाला एक समान वागणूक दिली जाते. स्पर्धा अनेक कॉमेंटेटर म्हणून, अंपायर म्हणून अनेक जण दौरे भरपूर करत असतात, पण काही स्पर्धा अशा असतात की ज्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण करतायत. तिथला पाहुणचार, तिथला रिस्पेक्ट नेहमीच आमच्या मनामध्ये राहतो. आणि जेव्हा कुठे आम्ही कॉमेडी करत असतो, जेव्हा जेव्हा एखादा संघ खेळतो, आयोजकाच्या भूमिकेत जे असतात तेव्हा तेव्हा आम्ही त्याचा उल्लेख जरूर करतो. 2 ओव्हरमध्ये 9 झाले, 4.5ची धावगती आहे. गोलंदाजी अप्रतिम झाले. टॉस जिंकून फिल्डिंग घेण्याचा निर्णय किती योग्य होता, इथून मात्र मानलेलीने आत्तापर्यंत सिद्ध केलंय. मुकेश येत आहे, त्याला मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच होते. आज चेंडू जाऊ दिलाय, का जाऊ दिलाय प्रश्न आहे. खरं तर द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज त्या ठिकाणी संघर्ष करताना दिसत आहेत. ॲक्शन रिप्ले बघू शकाल. लेफ्ट आर्म वरती विकेट, चांगला चेंडू होता. ओ हो हो, हा गेलाय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर, सिक्सर. मुकेश, हो हवेत, यावेळेस गेलाय का बाहेर, आणि हो हा देखील बाहेर. बॅक टू बॅक 2 षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. पहिल्या 3 बॉलमध्ये केवळ 1 धाव होती. थोडा संघर्ष करताना दिसला, पण आता मात्र कॉन्फिडन्स लेवल हाय झालाय आणि त्याच आत्मविश्वासाने, त्याच जिगरबाज वृत्तीने तो मैदानावरती आता बॅटिंग करतोय. 2 षटकार ठोकलेले आहेत मुकेशच्या अगेन्स्ट. 21 धावा झाल्यात. ओ बॅटचेस कमबॅक करतोय त्या ठिकाणी मुकेश. यष्ट्यांच्या मागे झेल टिपलाय विशालने. फलंदाज अमित जगेचा अंत. विकेट. मुकेश गायकरच्या चेहऱ्यावरती ते समाधान बघायला मिळत आहे. माहीत होतं की 2 षटकार आल्यात, धावसंख्या फार कमी होती, आणखीन 2 ते 3 हिट आले तर एक मोठी धावसंख्या या ठिकाणी उभी केली जाऊ शकते. पण 21 वरती धावफलक स्थिरावलेले. अखेरचा चेंडू शिल्लक आहे आणि न्यू बॅटर मैदानावरती एंटर होतोय जगदीश. बघूया किती धावा येतात एखादा षटकाराला. 27 धावसंख्या धावफलक होती बघायला मिळेल. ओहो, हा चेंडू बॅटची एज घेऊन गेलाय मागे आणि अशा प्रकारे इथे
विकेट हॅट्रिक कंप्लीट झाले. आजच्या रात्री मला वाटतं ही दुसरी हॅट्रिक आपण बघतोय. काल 3 हॅट्रिक झाल्या होत्या आणि आता मात्र आपण बघतोय 2 हॅट्रिक पूर्ण बघू शकाल. आउटसाइड एज आणि फलंदाज बाद. आपण होऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. 22चं टार्गेट पूर्ण करायचंय प्रत्येक 11 मानिवली टीमला. तर या टॉस बॉक्समध्ये यायचं आपण. नित्या 11, जय हनुमान, एरनजाट, बंटी मेहर पुरस्कृत संघ आपण बघतायत. त्याचबरोबर त्यांच्या समोर असणार आहे कुशल स्पोर्ट्स सापाड, पिंटू पाटील पुरस्कृत संघ आणि दोन्ही कॅप्टन तिथे आलेले आहेत. आपण जाऊया, तिथे आहेत बाबूसा. तो चलिए चलेंगे आप फिर टॉच कर खास करके सेकेंड लास्ट मुकाबला यहाँ से विनोद पाटिल सर मचा आएगा यहाँ पर. अगला मुकाबला देखिए सफल टीम. देखिए पिछला मैच में जहाँ पर गेंदबाजी में देखिए यहाँ से मैच का रुख बदला था, 23 रनों पर रुका था. अगर वही बात करेंगे बैटिंग में ईरान टीम ने आज धमाका मचाया यहाँ से. तो चलिए ईरान टीम के कप्तान से ईरान टीम के कप्तान से जुड़िए जल्द से जल्द. यहाँ पर सफल टीम के कप्तान देखिए यहाँ पर है वो स्थित हैं टॉच बॉक्स पर है. या कॅप्टन चलिए भाग कर आइए, भाग कर थोड़ा आइए, भाग कर आइए यहाँ से. या धावत या. ज्ञानेश्वर दादा फिर देखिए बात करेंगे. 3 ओवर का मैच रहेगा और जीतो तो देखिए खूब मेहनत देखिए पूरी. यहाँ से बात करेंगे तो आदर्श ट्रॉफी धान्योली देखिए यहाँ से ईरान टीम ने लगातार मैच खेलते जा रहे हैं यहाँ से. और कप्तान के चेहरे पे देखिए स्माइल है. दूसरी तरफ देखिए कुशल स्पोर्ट्स सफल टीम है. ओवर का मैच रहेगा. चलिए यहाँ पर देखिए यहाँ पर सापड़े टीम के कप्तान ने कॉल किया यहाँ से, लेकिन टॉस यहाँ पर सापड़े टीम जीता यहाँ से. और फील्डिंग चुनने के साथ साथ देखिए थोड़ा जल्दबाजी में कोई बात नहीं, मैच आगे खेलना है. और जहाँ पर सेकेंड इनिंग भी शुरू हो रहा है. चलेंगे सीधा कमेंट्री बॉक्स पर जहाँ पर विनोद पाटिल सर देखिए जुड़े हैं. मैच भी देखिए खूबसूरत है और अगला मैच भी देखिए यहाँ से सापड़ टीम टॉस जीतने के साथ पहला फील्डिंग चुननी है. थँक्यू व्हेरी मच बाबूसा. आताच मका खाऊन आलेले आहेत आणि बघा काय एनर्जी. टार्गेट या ठिकाणी आपण बघतायत 22 धावांचे. आणि चिंगो 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 आलेला आहे. आणि बघा निल्सन मडवी स्क्रीनवरती दाखवतात आम्हाला. काय दोस्ती आहे, क्या बात आहे. जय वीरू A1 जोडी. या मॅचकडे ओपनिंग पेअर दाखल झाले. आपण बघताय त्या ठिकाणी मुकेश गायकर आणि रोशन गायकर, 2 गायकर मैदानावरती. टार्गेट आहे एकूण 22 धावांचा. 339 चौकार झालेले आहेत या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत आणि 219 षटकार झालेले आहेत. धावांचा अक्षरशः पाऊस या स्पर्धेमध्ये पडताना आपण बघतायत. अत्यंत मानाची सन्मानाची बहुचर्चित मुरबाड तालुक्याचा हा वर्ल्ड कप म्हणून ज्याला संबोधलं जातं अशी ही स्पर्धा म्हणजेच आदर्श चषक. ऑन साईडला टर्न केलाय, फिल्डर जात आहे स्क्वेअर लेग वरनं फाईन लेगला. चेंडूला आत ढकललंय. दुसरा फिल्डर येऊन चेंडू उचलतोय. तोपर्यंत 3 धावा अगदी सहजतेने पूर्ण होत आहेत. फार मोठं टार्गेट नाही आहे. 22 करायचे, 7.33 ही धावांची आवश्यकता राखायची. मागच्या मॅचमध्ये मानिवलीची गोलंदाजी जबरदस्त राहिली. मॅन ऑफ द मॅच राहिले मुकेश गायकर. मानिवली म्हणजेच निलेश भाऊ शेलार यांचं हे गाव आणि कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे जे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर संजयजी शेलार त्यांचे बंधुराज मॅच बघत असतील तर त्यांचे आपण स्वागत करूया. मानवलीचा 40+ संघ देखील डोंबिवलीमध्ये सातत्याने आम्ही खेळताना बघत असतो. ओहो, कट केलाय. नजाकत, ताकद नव्हती, फक्त
टेक्निकच्या सहाय्याने चेंडूला पाडवलं सीमारेषे बाहेर, चौकार. दुरून संघ आले काल रसायनीवरनं कराडे खुर्द हा संघ आला होता. हे गुजरातच्या बाउंड्रीवरनं येणार आहे जाई, MS जाई, तो देखील इन ऍक्शन मध्ये दिसणार आहे तुम्हाला. आणि बघा नाहीये, डहाणू टीम येणार आहे. तर आमचे बालचंद्र या ठिकाणी नक्कीच त्यांचंही थोडं गैरसमज झाला हरकत नाही, पण डहाणूवरनं टीम येणार आहे. बघू शकाल लॉफ्टेड ड्राईव्ह पॉवर प्लेचा हा अत्यंत सुंदर फटका. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण, एकूण झाली ती म्हणजे 11 धावा झाल्या. अजूनही 11ची गरज. ओ यावेळेस कट केलाय, पॉइंटला फिल्डर आहेत, मिसफील्ड झाली आहे. दुसरी धाव होईल का? आणि तितकी संधी ती मिळालेली आहे, तितका वेळ मिळालेला आहे, कारण फंबल झालं, चुकीचं क्षेत्ररक्षण झालं. आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 13. बघू शकाल काय घडलं होतं, सहजतेने अडवायचा होता चेंडू, मात्र थोडासा घर फिरत गेला आणि 2 पायाच्या मधून मागे निघून गेला. खराब क्षेत्ररक्षण, चुकीची पद्धत फिल्डिंग करण्याची आपण बघितली जरा. ओहो यावेळेस ड्राईव्ह केलाय, काय जबरदस्त फिल्डिंग. मिड ऑफला क्षेत्ररक्षक त्याकडे चेंडू अडवत आहेत. गणेश होते, गुड फिल्डिंग, वेल स्टॉप. ऍक्शन रिप्ले बघू शकाल, फ्रंट फुटवरती आले होते आणि सरळ खेळले होते. आणि काय क्षेत्ररक्षण बघा, वाईट मिड ऑफवरनं आले होते त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग, प्रयत्न करायला हवेत. आणि बघूया 22 धावांचं संरक्षण करायचं आहे, 8 धावांची गरज आहे विजयासाठी. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न, कसं अपील यष्टांच्या मागे होते, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलमध्ये, त्यामुळे अपील फेटाळलं गेलं. हा डॉट बॉल. सातत्याने आपण बघतो रुशनला पहिल्या मॅचपासून रिव्हर्स अटेम्प्ट तो करतोय. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये, त्याला आत्मघाती फटका म्हटलं जातं. चले तो दुश्मन की गर्दन कट जाए वरना खुद की गर्दन कट जाए, असा फटका. या फटक्यावरती अनेक फलंदाजांनी प्रभुत्व मिळवलं. फार धोकादायक फटका असतो, पण त्यासाठी सराव फार महत्त्वाचा असतं, तुमचा ॲड आणि कॉर्डिनेशन फार महत्त्वाचं असतं. 12 चेंडू 8. आणि बघा ज्यांचा उल्लेख आपण केला, मदन कथोरे, मगाशीच आम्हाला ज्ञानेश्वर दादांनी माहिती दिली की फ्रेंडशिप 11 मुरबाड या संघासाठी एक काळ गाजवला. अक्षरशः मुरबाडचं क्रिकेट हलवून ठेवलं आणि कुठल्याच संघाला तारा लागून दिला नाही. समोर जो संघ यायचा त्याला पराभूत केलं. कित्येक वर्ष फायनलमध्ये तर कोणाला जिंकून दिलं नाही. असे लेजंड क्रिकेटर मदन कथोरे. आज चेंडू कट करतायत, प्रोटेक्शन आहे बॅकवर्ड पॉइंटला, एकच धाव मिळते. कित्येकाने ओहो या ठिकाणी चूक झाली आहे. आधी बॅटिंगमध्ये चुका झाल्या, मोठी धावसंख्या उभी करता आली नाही, आणि इथे मात्र फिल्डिंगमध्ये चुका होत आहे. 16 धावा झाल्यात, केवळ विजयासाठी आता 6 धावांची गरज. 11 चेंडूमध्ये 6 करायचे आहेत. पुढच्या दोन्ही संघांनी तयार राहायचं, मॅच संपल्या मैदानावरती उतरायचं आहे. उंच गेलाय, बघूया फिल्डर चेंडूच्या खाली आणि फलंदाज मुकेश गायकरच्या खेळीचा अंत. पहिला गडी बाद होतोय मानिवली संघाचा.
थँक्यू. वळूया मैदानाकडे. 5 धावांची गरज, 6 धावांची गरज. ओहो, 6ची गरज, त्याची झाली पूर्तता. सामना झाला फिनिश. प्रतीक 11 मानिवली संघाने जिंकलेला आहे सामना आणि या स्पर्धेमध्ये आपली विजय घोडदौड त्यांनी सुरू ठेवले. त्यांचं अभिनंदन. आणि होऊया नाव द मॅचच्या पुरस्काराकडे. आम्हाला ही माहिती देतील. पुन्हा एकदा मुकेश गायकर 3 विकेट आणि त्याचबरोबर 13 धावा. यायचे मुकेश. नाव द मॅच. होऊया आपण